नमस्कार, जय शिवराय. गेल्या व्हिडिओमध्ये आपण आवरे गावातील एक ऐतिहासिक पुरावा गदेगेलेविषयी माहिती पाहिली. आज आपण आवरे गावातील अशाच प्रकारचा एक ऐतिहासिक पुरावा म्हणजे आवरे गावात असणारी ही विरगल याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण विरगल म्हणजे काय, तर विरगल म्हणजे एक वीराचा दगड असतो. कन्नड भाषेतून हा आलेला एक शब्द आहे विरगलाचा. विरगल म्हणजे वीराचा कल म्हणजे कल्लू या शब्दांवरून कन्नड भाषेतून हा आलेला एक शब्द आहे. म्हणजे एखाद्या वीराने केलेली पराक्रम किंवा काही त्याची स्मृती जागरणासाठी हे अशा प्रत्येक ठिकाणी बांधण्यात आलेली एक त्याची शिला असते, त्याला विरगल असे म्हणतात. तर हा विरगलीचा जर आपण स्वरूप पाहिलं तर हे आयताकृती असं असतं. अगदी 3.5 ते 3 फूट ही आयताकृती शिला असतो. याच्यामध्ये 3 भाग असतो. एक वरचा भाग असतोय, मधला भाग आणि खालचा भाग. जो खालचा भाग आता सध्या इथला फुटलेला आहे, परंतु खालच्या भागामध्ये जो युद्धाचा किंवा ज्याच्यासाठी त्यांनी पराक्रम केलेला असतो, म्हणजे एखाद्या युद्धनौकेचं असेल किंवा गोरक्षण असेल किंवा युद्धामध्ये जो वीर मरण पावलेला असतो त्याच्या स्मृतीसाठी त्याच्या त्या युद्धाचं चित्रण हे केलेलं असतं. मधल्या भागामध्ये तो वीर असतो, तो म्हणजे स्वर्गलोक जाताना म्हणजे अप्सरा त्याचं स्वागत करतात. आणि तिसऱ्या भागामध्ये शक्यतो शिवलिंग असतं आणि त्याप्रमाणे तो देवाच्या चरणी हा वीर गेलेला आहे अशा प्रकारचा त्याचा एक अर्थ होतो. आता ह्या वीरगलीचं जर आपण इतिहास पाहायला गेलो तर अशा प्रकारच्या वीरगली हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा आहेत. आणि ह्या कोकण किनारपट्टीमध्ये युद्धनौकामध्ये जे वीर असतात त्यांच्या हे चित्र आहेत. आवरेमध्ये असेल किंवा पुनाडे असेल किंवा पिरकोनमध्ये अशा प्रकारची जी विरगल आहे त्याच्यामध्ये युद्धनौकेचं एक स्वरूप आहे, म्हणजे अरबी समुद्रामधल्या युद्धनौकेचं स्वरूप दाखवलेलं आहे. अशा प्रकारच्या विरगली आपल्याला इसवी सनाच्या 8व्या शतकापासून ते 10व्या शतकामध्ये बऱ्याचशा शिलाहार आणि यादव कालामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. अशाच ह्या विरगलीवरून आवरेगावचा ऐतिहासिक पुरावा एक मूक साक्षीदार म्हणून ह्याचं आपण जतन करणं हे गरजेचं आहे. आज इथं जरी देवाचं स्वरूप आलं असतं किंवा अगरबत्तीचं त्याच्यामुळंच ही एक शिला टिकली गेलेली आहे. जर देवाचं स्वरूप आलं नसतं तर निश्चित हा पुरावा नष्ट झाला असता. परंतु याच्यामुळं ह्या आमच्या जदीगावन कुटुंबाने त्याचं एक जतन केलेलं आहे, संवर्धन केलेलं आहे, ते तसं ठेवलेलं आहे. निश्चित ह्याच्यामुळं आपल्या आवरेगावच्या इतिहासाला नक्कीच उजाळा भेटणार आहे. धन्यवाद.